हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेत आहोत. तर मी आता खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओला स्टार्ट केला कारण पण तसंच होतं. आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणजे आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि लग्नाला 9 वर्ष कंप्लीट झाली. बापरे, असं वाटते आत्ताच लग्न झालेलं होतं. पण तसं काही नाही आहे. 9 वर्ष झाली तर पुढल्या वर्षी 10 वर्ष कंप्लीट होणार आहे लग्नाला. आणि किती पटापट दिवस जातात. आणि त्यासोबत म्हटलं आज बघू आता रात्री थोडंफार जे काही सेलिब्रेशन होईल, कारण असं तर होणार नाही की काही आहे आणि आम्ही सेलिब्रेट करणार नाही. आम्हाला ते करायचंच असते, छोटं मोठं कसंही असो, पण करायचं म्हणजे करायचं. आणि हे थंडीने बघू शकता माझा फेस कसा झाला आहे. हे माहिती नाही दरवर्षी होते. कोणाला होत असेल तर याच्यावरचं काय असेल तुमच्याकडे उपाय तर मला कमेंट करा. पण ते थंडी गेली की ते थंडीसोबत जाते आणि थंडी खूप आली की ती येते. आता कसं 2-3 दिवसापासून ना पुण्यामध्ये बादल वाटत आहे, म्हणजे थंडी नाही वाटत आहे, ते कमी झालं ॲटोमॅटिक. आणि थंडी पडली की एवढं ड्रायनेस होते आणि पूर्ण ब्लॅक होऊन जाते. असो, तर मी तर एका पॉईंटला डॉक्टरकडे जायचा विचार केली होती, पण मग ते कमी झालं तर मग आता ते ड्रॉप केलं. आणि त्यासोबत आता काही नाही, संध्याकाळ झाली आहे, सायंकाळचे 5 वाजले. मी यांची वाट बघत आहे कधी येतात म्हणून. तसे ते बोलले होते आज जमलं तर लवकर येतो, पण काही सांगता येत नाही त्यांचं, कारण ते जमलं म्हणतात पण नंतर काहीच सांगता येत नाही. आणि त्यासोबत यांच्यासाठी एक गिफ्ट पण मागवलेलं आहे, ते तुम्हाला नंतरच दाखवेल मी. आता बघू ते कधीपर्यंत येते काही सांगता येत नाही. आणि आलंच आजच्या आज तर खूपच छान होईल, तर बघू. आणि त्यासोबत इथे रुजूलची लुडबुड चालू आहे सगळी. त्यासोबत आज म्हणजे असं बाहेर जायचं काहीच प्लॅन नाही आहे, कारण ना मला बाहेर जायची इच्छाच होत नाही आहे. कारण बाहेर गेलं हॉटेलमध्ये की काय खायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडते. आणि मग त्याच्यापेक्षा असं वाटते अरे कशाला आलो. मग त्याच्यात हा रुजूलचं वेगळं चाललं असते, मग त्याचं पोट भरत नाही व्यवस्थित बाहेर. आणि इथे बघायचे चालू आहे, हे बघ. हाय कर इकडे. हाय हाय. तुला तिथे हात लावायला पाहिजे. तर असं सगळं आहे आणि खूप बोलले मी. तर तुम्ही पटापट मला कॉमेंटमध्ये विश करा. बघते किती लोक विश करतात. तर चला भेटतेच नंतर. आणि आज काय होते आता रात्रीपर्यंत तर तुमच्यासोबत शेअर करते. जेवढा व्लॉग बनला तेवढा आज बनला. आता मग उद्या मॉर्निंगला कंटिन्यू करेल. तर चला भेटूच थोड्या वेळात. तर इथे ना झाली होती संध्याकाळ आणि आता म्हटलं हे ऑफिसवरून आले होते, तर आमचं मग असं डिसाईड झालं की बाहेर नाही जायचं, पण घरीच छान काहीतरी वेगळं असं बनवायचं रोजच्या जेवणापेक्षा. म्हणून मग इथे विचार केला आज मस्त डोसा आणि आलूची भाजी करायची. जशी नेहमी पिवळी भाजी करतो, म्हणजे चटणी करतो ना आपण आलू म्हणजे डोस्यासोबत, तशी न करता मी डायरेक्ट भाजी केली होती. आणि खूप छान वाटत होतं डोसासोबत पण. आणि वेळेवर ठरलं होतं त्याच्यामुळे मी ऑर्डर केलं होतं. तर पार्सल आलं होतं, तर हे रुजूला घेऊन खाली गेले होते. तोपर्यंत मग मी इकडे आपली भाजी रेडी करून घेत होती, कारण म्हटलं आधी भाजी रेडी झाली म्हणजे मग ते काय पीठ तर रेडीच असते, तर फटकन आपल्याला डोसा करता येईल. कारण ना वेळ पण होत होता आणि रुजूलला मला सेलिब्रेशन करायच्या आधी खाऊ घालायचं होतं, त्याच्यामुळे मी 2-4 डोसे आधी करून घेतले होते. म्हणजे मला ना लक्षातच नव्हतं की सेलिब्रेशन आहे, तर डोसा करून ठेवीन तर ते थंड होतील बा म्हणून. तर मी थोडं पीठ काढून घेतलं होतं वेगळं, कारण त्या पिठामध्ये ना आपल्याला मीठ वगैरे मिक्स करावं लागते थोडं, त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता मस्त असे 3-4 आलू मी इथे छान असे बारीक बारीक कट करून घेतले होते. आणि मग त्याच्यानंतर ना तेलामध्ये जिरा, कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतला. त्याचसोबत इथे मी आलू पण कट करून टाकले होते आणि ते छान असं मीठ टाकून झाकून मी इथे फ्राय करून घेतले. जेव्हा हे शिजत आले त्याच्यानंतर मग मी इथे तोपर्यंत ना टोमॅटो वगैरे कट करून घेतला होता. हे बघा असं झाकून शिजवलं. मग ते सॉफ्ट झाले त्याच्यानंतर मी मसाले यामध्ये ॲड करणार आहे. आणि त्याआधी म्हटलं इथे थोडंसं मेस झालं आहे, तर हे हात लागला मी क्लीन करून घेते. म्हणजे कसं इथे सोबत दुसरे पण कामं करत असलो ना आपण, तर तेवढंच आपल्याला सोपं पडते. नंतरसाठी आपलेच कामं म्हणजे सोपे होतात. त्याच्यासाठी मी हात लागल्या सोबत हे सगळं करतच असते.
नाहीतर मग ते त्याच्यावर करून करून आपलं दुसरंही सगळं खराब व्हायला लागते. त्याच्यामुळे आणि बाहेर खूप छान अंधारही पडला होता. आज वेळच झाला होता कारण मी यांची वाट बघत बसले. मला समजतच नव्हतं काय बनवायचं, काय बनवायचं. तर इकडे हे करतच होते तोपर्यंत हे आले पण इकडून पार्सल घेऊन. तर मग इकडे दार उघडायला आले. आता दार उघडून त्यांना आत घेतलं, बघू शकता. आणि केक पण ना ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं कारण हे घेऊन नव्हते आले. त्याच्यामुळे मग वेळेवर ठरलं तर मग ऑनलाईन मागवून घेतलं. आणि इथे जे मी सामान मागवलं होतं ना, ती बॅग मी घेऊन जात होती, पण रुजूलला ती माझ्याकडे काही द्यायचीच नव्हती. त्याला आता इथे बघून मला एवढा हसायला येत होतं. बघू शकता तू किती मेहनतीने घेऊन येत आहे. त्याला ती उचलतसुद्धा नव्हती, तरी पण त्याला स्वतःच घेऊन यायचं होतं. तर त्याने पूर्ण इकडे घासत घेऊन आला. आणि मग इथे मी त्याच्याकडून सामान घेतलं आणि आता म्हटलं सगळ्यात आधी सामान ठेवून देते. आणि ऑनलाईनचं कसं आहे ना, डिलिव्हरी चार्ज लागते म्हणून आपण एकासोबत 2-4 सामान आणखी मागवून घेतो. तर मी म्हणजे दही वगैरे पण लागत होतं मला, तर ते सगळं मागवून घेतलं होतं. म्हटलं आता मागवतच आहे हे बॅटर, तर दही आणि टोमॅटो संपत आले होते तर ते मागवून घेते म्हटलं. त्याच्यानंतर आज ना रुजूलला एक नवीन वॉटर बॉटल मागवली होती मी, तर त्याला जुनीवालीच पाहिजे होती, तर मी त्याला दाखवत होती खराब झाली बा म्हणून. तर इथे तेच चालू होतं. मग इकडे आपले आलू छान फ्राय करून झाले होते. यामध्ये आता ड्राय मसाले टाकत आहे. हळद टाकलं, धने जिरे पावडर, तिखट टाकलं, त्यासोबत गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून देणार आहे. आणि याला एक मिक्स करून याच्यामध्ये मग मी टोमॅटो टाकणार आहे. आणि टोमॅटो टाकलं की त्याला पण एकदा मिक्स करून सोबतच यामध्ये मी ना कोथिंबीर पण टाकून देणार आहे. तर हे कसं आलू तर आपलं पूर्ण शिजलंच आहे, फक्त आता आपल्याला टोमॅटो थोडंसं सॉफ्ट करायचं आहे. त्याच्यामुळे हे सगळं मिक्स करून याला झाकून 5 मिनटं वाफ काढली की आपली मस्त अशी भाजी रेडी होते. आणि ही भाजी ना पराठ्यासोबत पण छान वाटते किंवा गरम गरम भातासोबत पण खूप छान वाटते. तुम्ही कधी खाल्ली नसेल किंवा ट्राय नसेल केली तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. आणि डोसासोबत पण खूपच छान वाटली ती. तशी पिवळी चटणी करण्यापेक्षा हे अशी भाजी केली तरी खूपच छान वाटते. म्हणजे ते कसं ना, आलू उकडा मग बनवा, त्याच्यापेक्षा जर झटकेपट बनवायचं तर हे पटकन आलू कट करा आणि बनवा, हे सोपं पडते. मग इकडे बघू शकता बॅटर काढून घेतलं मी एका भांड्यात आणि तिकडे आता तावा ठेवते. पण आजच्या ना थोडं डोसा बनवायला प्रॉब्लेम होत होतं. काय झालं ना, हा जो तावा आहे ना, हा माझा पोळ्यांचा तावा आहे. तर मी आता कसं नेहमी काय काय बनवायचं असते आणि रुजूलला नाश्ता हे ते लागतं, त्याच्यामुळे मी याच तव्याचा यूज करून घेत होते. माझ्याकडे डोस्याचा तवा आहे पण हा बाहेर असते, तर मग ह्याच्यावरच करून घेत होते. तर आता हा ना थोडा मधातनं खराब व्हायला लागला. तर आज त्याच्यावर डोसे काय बरोबर होतच नव्हते, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झालं. काही छान झाले आणि काही माहिती नाही का बरं तर मधातच चिपकत होते. तर मग मी लक्ष देऊन बघितलं तर ते मधातून थोडं तावा आता खराब व्हायला आला आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला पण दिसत असेल थोडं व्हाईट झालं आहे ते मध्ये. तर असो, आता त्याला पोळ्यांनाच ठेवावं लागेल. आणि दुसरा तावा जो आहे तो म्हणजे डोसाचा जो तावा आहे तोच आता म्हणजे काढून अंगवणीने करावं लागेल, नाहीतर काय खरं नाही. मग इथे बघू शकता मी कशा पद्धतीने डोसे बनवते तुम्हाला सांगते. तर मी काय करते ना, तावा गरम झाला की त्याला तेल लावून घेते आणि असं पेपर नॅपकिनने पूर्ण पुसून घेते. त्याच्यानंतर मग ना थोडंसं पाणी शिंपते आणि मग याच्यावर डोसे बनवायला घेते. तर मी तेल जे आहे ना ते फक्त एकचदा फर्स्ट टाईम यूज करते, मग वारंवार मी तेल लावत नाही. आणि असं डोस्याचं बॅटर टाकून त्याला असं गोल गोल करून छान इकडे तिकडे पूर्ण पसरवून घेते. आणि मग डोस्यावर मी थोडासा तेल टाकते आणखी. आणि आता इथे ना रुजूला आला होता कारण त्याला समजलं मी तावा ठेवला गॅसवर. तर तो इथे बघायला आला होता आणि हे त्याला दाखवत होते कडेवर घेऊन, पण त्याला माझ्या कडेवर येऊन इथे बघायचं होतं की हे ॲक्च्युली करत काय आहे. आणि हा डोसा मला माहीत नव्हता आधी की चिपकत आहे. तर इथे बघू शकता त्याला घाई एवढी होती की त्याच्या घाईने मी काढायला गेली पण ते काय निघलंच नाही. मग त्याला मी सांगत होते की थांब म्हणून. तर तेव्हा त्याच्यानंतर मला माहीत झालं की डोसे चिपकत आहे बा म्हणून. तर मग मी ना त्याला थोडंसं जास्तीच म्हणजे होऊ देत होते खालून आणि मग काढायचा प्रयत्न केला. कारण कसं ना, मला खूप असं ते जे कडक डोसे असतात ना तसे आवडत नाही. आम्ही सॉफ्टच डोसे बनवतो. कारण ते डोसे ना नुसतं तुटतात आणि इकडे तिकडे सगळं हे होते. आणि रुजूलला पण तेवढं कडक डोसा तर देऊ शकत नाही त्याच्यामुळे. तर इथे मस्त असे आपले डोसे बनवून रेडी होत आहेत. आणि मग मी
गरम गरमच यांना दिलं ना. म्हटलं रुजूलला तुम्ही तोपर्यंत चारून द्या, मी जे थोडं बॅटर आहे आता उरलेलं तेवढं बनवून घेते आणि मग आपण निवांत आरामात आपलं सेलिब्रेशनचं बघू कसं करायचं काय करायचं. तर असं होतं हे आजचं मस्त असं सिम्पल असं सेलिब्रेशन. आणि 9 वर्ष होऊन गेले लग्नाला, काही समजलंच नाही कसे का झाले न का नाही. त्याच्यातलं त्याच्यात आता रुजूल झाला तेव्हापासून तर दिवस कसं जाते काय समजतच नाही. म्हणजे दिवस निघतो केव्हा, रात्र होते केव्हा, रुजूल करता करता काय समजत नाही. आणि त्याच्या आधीचे पण रुजूल नव्हतं तेव्हाचे दिवस म्हणजे तेव्हा थोडं आरामात राहत होतं, पण तेव्हाचे पण दिवस खूपच छान होते. काही म्हणजे हेच फक्त थोडं काय काय असते ते चालतच असते. पण असो, मस्त निघाले. आता देवाकडे हीच प्रार्थना की समोरचे दिवस पण छान असेच निघू आणि मस्त दरवर्षी आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू. तर इथे आता बघू शकता डोसा तयार होत आहे आपला. आणि त्याच्यानंतर मग ना यांचं तिकडे चाललं होतं, झालं नाही का, कारण ना वेळ पण होत होता आणि मग सगळं करणं आणि मग हे ते खूप वेळ जाते. मग इथे रुजूलचं खाऊन झालं होतं, आम्ही रेडी पण झालो. आणि इथे आता म्हटलं आता सेलिब्रेशन करतोय तर सेलिब्रेशनचं एक फील तरी आलं पाहिजे, त्याच्यासाठी ते आम्ही थोडं डेकोरेट करत होतो. तर हे जे ॲनिव्हर्सरीचं आणि बड्डेचं कसं एकदा आपण ते घेतलं बॅनर की ते आपल्याकडे राहतेच, तर ते मग यूज केलंच पाहिजे कारण वर्षातनं एकचदा करायला मिळते. आणि इथे काय झालं ना, माझ्याकडचे बलून पण संपले होते. मी नेहमी बलून घरी ठेवते कारण कधी पण कामात पडते. आणि यांचं इथे आवराआवर चालू होती कारण रुजूलने एवढा पसारा केला होता. तर इथे आता हे बघू शकता लावायचं चाललं होतं आमचं. आणि रुजूलची ते मध्ये मध्ये लुडबुड पण चालू होती. तर जे होते ना बलून त्याच्यातच मला ॲडजस्ट करायचं होतं, तर मी वेगळेच रंगाचे लावून घेतले मग. आणि बघताना ते बलून छानच दिसतात कसेही लावले तरी. पण हा जो रेड बलून याचा हातात दिसत आहे ना तुम्हाला, तो मला पाहिजे होता पण तो याला मला द्यायचा नव्हता. आधी मी 2च बंच बनवले 2 साईडला लावेल बा म्हणून, पण मधातली जागा ना रिकामी वाटत होती. त्याच्यामुळे मग मला तो बलून पाहिजे होता आणि त्याला एक दुसरे कुठलेच बलून नव्हते पाहिजे, फक्त तो रेडच बलून पाहिजे होता. तर त्याच्यासोबत एवढं स्ट्रगल झालं आमचं. मग मी त्याला थोडं समजवलं, म्हटलं थोडं 5-10 मिनटाचंच काम आहे बेटा, मग त्याच्यानंतर तुलाच देणार आहे असं करून. तर तुम्ही आता पुढे बघाच त्याची मज्जा. जेव्हा आम्ही केक कट वगैरे केलं त्याच्यानंतर त्याने काय मस्ती कशी केली बा म्हणून तुम्हाला दिसणारच आहे समोर. आणि तो इथे सांगत होता आणि त्याची एक्साइटमेंट एकदम नेक्स्ट लेवलची होती ना. आम्हाला हे टेन्शन होतं की हा झोपला तर कसं होणार बा म्हणून आम्ही ते पटापट सगळं करत होतो. मग असं इथे सिम्पलचं छान असं डेकोरेट करून घेतलं कारण त्याची एक्साइटमेंट एवढी होती त्याच्यासाठी, म्हणून आम्ही जास्ती थोडे एक्सायटेड होतो यावेळेस. नाहीतरी आम्ही दरवर्षी तर करतोच, पण यावेळेसची एक्साइटमेंट थोडी जास्ती होती कारण त्याला आता छान असं प्रॉपर समजते, त्याला हॅपी बर्थडे करतो हे ते सगळं. मग केक पण घेऊन आलो होतो, छान असं बटरस्कॉच फ्लेवरचा केक मागवला होता सिम्पल असा. आणि हा केक मागून तर घेतो आम्ही, पण त्याच्यानंतर याचं खाण्याचा एवढा प्रॉब्लेम होते कारण आमच्या घरी ना कसं गोड कोणीच खात नाही. रुजूलने पण खूप एक्साइटमेंटमध्ये खाल्लं थोडंसं सुरुवातीला आणि नंतर त्याने बघ जा कसं केलं, त्याला पण मग नंतर काय ते आवडलंच नाही. आणि छोटे मुलं असतात तर ते खूप खातात, पण मी कसं ना मी रुजूलला एवढं गोड देतच नाही. म्हणजे माझं असं आहे कशाला म्हणजे बिना फालतूचं गोड पोटात टाकायचं ना, त्याच्यामुळे मी त्याला एवढं काही देत नाही. पण त्याने स्वतःच रिजेक्ट पण केलं नंतर. सुरुवातीला दिलंच होतं आम्ही. Happy anniversary to mom and dad. आता कोण खाणार? कोण खाणार? तुम्ही एवढं पाणी आलं. घे कसं आहे
तर इथे तुम्ही आमचं छोटंसं सेलिब्रेशन बघितलं आणि रुजुलची मस्ती पण बघितली. तर इथे मी यांना केक भरवायला गेले, तो केकच खाली पडला. असं सगळं इथे काय काय होत होतं आणि मस्त मजा आली. आणि रुजुलचं इकडे वेगळंच आता चाललेलं होतं, कारण त्याचं पोट भरलं होतं आणि आता झोपायची वेळ होत आली होती, त्याला झोपायचं पण होतं. तर तो ना मग थोड्या वेळाने इतकी चिडचिड करायला लागलं की आम्हाला पटपट पटपट सगळं क्लीन करून त्याची झोपायची व्यवस्था करावी लागली. कारण आमचं जेवण खावण व्हायचंच होतं. तर मग माझं असं होतं की जेवण खावण केलं की मग याला आरामात झोपवते. तर मग आणि त्याला ना कपड्यांमध्ये अनइझी होत होतं, तो कपडे काढून दे म्हणत होता नंतर नंतर, कारण त्याला कसं रिलॅक्स असं छान इकडे तिकडे हे करायचं होतं त्याच्यामुळे. आणि इथे याला काय वाटलं मी यालाच देत आहे, तर तो तिथे केलं त्याने. पण नंतर मग मी त्याला 1-2 बाईट त्याने खूप ह्याच्याने खाल्लं, पण नंतर माहिती ना त्याला काय झालं, तर आवडलंच नाही ते. तर असो, काय सांगता येत नाही छोट्या मुलांचं कसं काय असते. आणि तसंही ना रुजुलला मी गोड थोडं अवॉइड याच्यासाठी करते, कारण कसं ना जेव्हापासून मी याला फूड इंट्रोड्यूस केलं तेव्हापासूनच माझ्या लक्षात आलं आहे की याला गोडचं थोडं जास्तीच क्रेज आहे. कारण याला गोड काही पण दिलं होतं ना तरी हा म्हणजे थोडंसं हेच करत होता. त्याच्यामुळे याला गोडपासून थोडं दूरच ठेवलं आहे मी. तर इथे बघू शकता आता, त्याला देत होते, नाही आवडलं त्याला. मला काय वाटलं आधी केक देता म्हणून त्याला आवडत नाही, तर मग क्रीम दिली तर तेही नाही आणि हेही नाही, काहीच त्याला आवडलं नाही. तर असो, मग इथे मस्त असं सेलिब्रेट करून घेतलं. आणि म्हणजे त्याच्या डॅडासाठी यावेळेस स्पेशल अशी टी-शर्ट पण होती, घालून दिली. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं टी-शर्टवर काय लिहिलं आहे म्हणून. तर असो, त्यांच्यासाठी पण गिफ्ट झाला. आणि मस्त यावर्षी आम्ही दोघांनी एकमेकाला गिफ्ट पण दिलं, तुम्ही ते बघू शकता. तर यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणला होता आणि मला आधीच दाखवलं होतं, बघितलं होतं मी त्याच्यामुळे. आणि यांना मग मी पण छान असं गिफ्ट दिलं. तर दोघांनी एकमेकाला गिफ्ट दिलं आणि यांची एक्सप्रेशन बघू शकता कसे आहेत, काय आहेत. आणि इथे आमचं गिफ्ट देणं चालू होतं, रुजुलचं इकडे सगळी लुडबुड चालू होती आणि त्याला हे आता पाहिजे होतं माझ्या हातातलं. तर त्याने मग ना इथे सगळं इकडे तिकडे करणं चालू करून दिलं. आणि मला असं होतं की हा म्हणजे जो पर्स होता ना त्याच्यामध्ये मला ते ठेवायचं होतं, त्याच्यामुळे मी त्याला काही देत नव्हती. तर तो मग चिडला होता थोड्या वेळाने. तर असो, तर तुम्हाला कसा वाटला छोटासा सेलिब्रेशन नक्की सांगा. आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा. त्यासोबत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा. मग इथे बघू शकता ते आपली वॉच बघत होते आणि मी आपलं हे बघत होते. तर यांनी छान असं मला एक मंगळसूत्र गिफ्ट केलं. मी यांना असं नेहमी नेहमी बोलत होते की मला एक असं मंगळसूत्र घ्यायचं आहे. माझ्याकडे गोल्डचं आहे, पण हाही गोल्डचंच आहे, पण असा एक मला पाहिजे होता थोडा मोठा, त्याच्यामुळे मी मग घेतलं. आणि आता तर सोनं घेणं म्हणजे काय एवढं सोपं नाही राहिलेलं त्याच्यामुळे. तर छान होतं. हाय, तर इथे छान रेडी वगैरे झालो आणि आमचं छोटासा असा सेलिब्रेशन पण करून झाला. तुम्ही बघत असाल इथेच बसल्या. छान असा गिफ्ट पण मिळाला आणि मी पण दिलं. तुम्हाला मी सांगितलंच होतं की यांच्यासाठी गिफ्ट मागवलेलं आहे, तर ते आलं आजच्या आज, तर द्यायला पण जमलं. मस्त असं वॉच मागवली होती यांना, आवडली पण आणि मला मस्त असा मंगळसूत्र मिळालेला आहे. ते तुम्हाला कधीतरी नंतर बघायला मिळेलच, कारण त्या ड्रेसवर ते काय घालण्यासारखं नाही वाटत होतं मला, त्याच्यामुळे. आणि रुजुलचं इकडे वेगळंच तांडव चालू आहे. आणि केक थोडासा टेस्ट केला, नंतर त्याचा पूर्ण इंटरेस्ट गेला त्याच्यातून, मग काय त्याला खायचंच नव्हतं. आता हे सगळं आवडतो आणि जेवणाचं बघतो. तर चला, त्यानंतर इथे चेंज वगैरे करून घेतलं. आणि इथे मी ना बोलणार होते, पण ॲक्च्युली फोनवर बोलत होते, त्याच्यामुळे म्हटलं तेवढा वेळ काय आपल्याकडे आहे, थोडंसं शूट करून घेते. तर खूप छान वाटत होतं हे कॉम्बिनेशन, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि वेळ पण भरपूर झाला होता, रुजुलचं पोट भरलं होतं, पण आता आम्ही खात होतो म्हणून मग त्यालाही 1-2 घास दिलं. पण तो कसा नाही, एकदा जर जेवला आहे तर मग नंतर तो आपल्या ताटात एवढं म्हणजे इच्छेने येत नाही. आणि त्याने इथे आमच्या डेकोरेशनचं काय केलं बघू शकता, त्याला बलून्स पाहिजे होते त्याच्यामुळे.